राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करण्यात यावी यांसह अनेक मागण्यांसाठी मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेने दिनांक 14 डिसेंबर रोजी संप पुकारला आहे। मुखेड तालुक्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार कार्यालयातील महसूलचे सर्व कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, सहाय्यक निर्बंधक कार्यालयातील कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करा, रिक्त पदांवरील नोकर भरती तातडीने करा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा निर्णय घ्या यांसह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटना संपात सहभागी झाल्या आहेत। कर्मचाऱ्यांना सुरक्षेची हमी देणारे पेन्शन संदर्भातील नवे धोरण आणण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते। आता या संदर्भात नेमका कोणता निर्णय होतो आणि त्यावर कर्मचाऱ्यांची भूमिका काय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नागपूर या ठिकाणी संपामध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले आहेत। तसेच नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष संदीप भुरे, ज्ञानेश्वर इतले पवार, परमेश्वर वारे, चंदा पवार, प्रशांत लिंबेकर, नरेश धनशेट्टी, शिक्षक संघटनेचे गजानन पाटील, प्रकाश डोईजड, हेमंत घाटे, ग्रामसेवक संघटनेचे कृष्णा रामदिनवार, सतीश गायकवाड यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी संपात सहभागी झाले आहेत। जुन्या पेन्शन लागू होण्यासाठी सर्व कर्मचारी यांनी यापूर्वी निवेदन सादर केलेलं होतं। त्या अनुषंगाने आज रोजी तहसील कार्यालयातील 64 कर्मचारी बेमुदत संपावर आहेत आणि 3 कर्मचारी आमचे पूर्वपरवानगीने रजेवर आहेत। आज तहसील कार्यालयामध्ये एकही कर्मचारी आपल्याला कामावर हजर झालेला नाही। तसेच आम्ही संपास पाठिंबा म्हणून आम्ही नायब तहसीलदार, आमचे 3 नायब तहसीलदार आणि मी स्वतः आज सामूहिक रजेवर आहे। आज रोजी काही ही जनतेची ह्या संपामुळं जी काय गैरसोय होत आहे त्यातर्फे मी सर्वप्रथम ह्या नागरिकांचं मी थोडी दिलगिरी व्यक्त करत आहे आणि ह्या मागण्या तात्काळ मान्य होऊन, आमची जी काही मागणी आहे ती तात्काळ मान्य होऊन पूर्वरत कर्मचारी तात्काळ कामावर रुजू व्हावे अशी मी अपेक्षा करतो। प्रतिनिधी मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड।